लडकीवाले नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आहे बरोबर माझ्या सासरकडे म्हणजे इंदापूरला आणि आलोय जरा वेळात वेळ काढून, म्हणजे तर गाडी पाठवली आहे जरा ती मुंबईला. निलेश घेऊन गेलाय गाडी. माझ्या मेहुणीची हळद आहे आणि उद्या हे लग्न. सगळं आज बघायला भेटणार या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लग्न सुद्धा दाखवेल मी. आणि ही बघा, ही माझी स्थिती. ही माझी स्थिती. हाय कर सगळं, हाय कर, हाय कर, हाय. पाहून व्हिडिओ स्टार्ट करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा. चला बघूया, फुल एन्जॉय करणार या व्हिडिओमध्ये. आणि आहे माझ्या मेहुणीची हळद आणि लग्न सुद्धा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया आणि फुल धमाल येणार. फुल म्हणजे फुल धमाल ना बाबू. चला. नमस्कार मंडळी, आता वाजले बरोबर सकाळचे 11:30 आणि आपल्या शुभारंभाला आपल्याला सुरुवात होते बरोबर हळदीला. ते सगळे भावकी वगैरे सगळे आपले घरातले वगैरे सगळे सज्ज झाले आपल्या हळदीसाठी. हे आहेत आपल्या घरातले भावंड. हे पहा, हे सगळे देवांचे विडे काढले जात आहेत आणि पहिले कुलदेवतेला, आपल्या देवांना, सगळ्या देवांना हे विडे काढलेले जात आहेत. हे सगळ्यांना काढून मगच आपल्या हळदीची सुरुवात होते. मित्रांनो, ही पूर्वीपासूनच ही प्रथा चालू आहे. गावकी आणि भावकी यामुळे सगळे जे विवाह वगैरे सगळे सोहळे आहेत ते सगळे पार पाडले जातात आपल्या निकुडच्या गावामध्ये. आणि आता सुरुवात आपल्या या हळदीला. ही आहे आमची नवरी मुलगी. हिचीच हळद आहे माझ्या मेहुणीची, रवीनाची. चला करून आपण या शुभ कार्याला आपण या सुरुवात करूया डायरेक्टली हळदीला. लड़की वाले, ये लड़की वाले. सर मित्रांनो, कशी वाटली हळद? अजून सुद्धा खूप जल्लोष बाकी आहे आणि खूप मजा येणार आहे. तर जरा फ्रेश वगैरे होऊया, मग नंतर जाऊया परत हळदीला. आताशी फक्त मूर्ताची हळद झाली, अजून बाकी आहे खूप एन्जॉय वगैरे. हे बघा विधी बघा. चला भेटू लगेच लवकर संध्याकाळी. चला मंडळींनो, हळदीला परत एकदा सुरुवात झालेली आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, ही झाली सुरुवात. ए नाचो. मित्रांनो, सकाळी लागली ती आपली ती हळद होती मूर्ताची. आणि आता हे बघा, हे निघालंय, हे देवाक निघालाय. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये तालुका तळा या काही ठिकाणी म्हणजेच अशी ही देवाक काढली जाते आणि ही अशी मिरवणूक काढली जाते. बघा हा देवाक. आणि ही पहिल्यांदा बघितली मी अशी लेझिम देवाकच्या, म्हणजे ह्या टायमाला. म्हणजे असं मी कधी पहिल्यांदा बघितली नव्हती. ही लेझिम खेळत ही देवाक काढली जाते. संपूर्ण ही घरची मंडळी आहे. आणि तुम्हाला कशी वाटली ही लेझिम देवाकच्या टायमाची? आणि मित्रांनो,
तुमच्याकडे असे होत असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करा आणि या व्हिडिओला सुद्धा कमेंट करा. आजच्या दिवशी एवढाच. भेटूया लगेच उद्या सकाळी म्हणजेच लग्नाच्या दिवशी. मंडळींनो गुड मॉर्निंग. असे सकाळवर झालेले आहे. वाटायचं बरोबर 10:30. झोप सुद्धा झाली नाही पण मला माहिती आहे बघा सगळा पसारा बघून तुम्हाला वाटत नाही बघा. अजून तयारी बाकी आहे. तयारीवर करूया आणि जाऊया डायरेक्टली लग्नाची तयारी करायला. कारण बाकीची पोरं सुद्धा माझे मेवणेवर आहेत. ते सगळे तयारी करतात आणि मी फक्त आराम करतोय. ही बघा आली बघा सिद्धी. काय पाहिजे तुला? हे पैसे पाहिजे? हे बघा हिला 10 रुपये पाहिजे होते. ही बोलते 10 रुपये मला दे. हे 10 रुपये आहेत का मला सांगा? हे 400 रुपये आहेत. नाही ना हे 200ची नोट हिला वाटते 10 रुपये आहेत. चला लवकर तयारी करूया आणि जाऊया मस्त की लग्नाला. तुम्ही मावशीचं लग्न आहे ना? मावशीचं लग्न आहे की नाही? चला जाऊया. गुड मॉर्निंग मित्रांनो. कसे आहेत? बरे आहेत ना मित्रांनो? कसं वाटलं गाव मित्रांनो? जिल्हा रायगड आणि तालुका ताळा. मित्रांनो ह्या निगुडशेत गावामध्ये ही संपूर्ण जी वस्ती आहे बरोबर 250 ते 250 घरं आहेत. चला मित्रांनो हे बघा मस्त तयारी वगैरे सगळी झालेली आहे. कपडे कसे वाटतात आपले? एकदम रॉयल नाही एकदम. तुम्हाला दाखवतो नवरी आमची नटलेली. ही बघा ही आहे आमची नवरी रवीना. भाऊ कशी आहे? बरेच ना? कसं वाटतं जाऊन तुला आता? खुश आहे ना? हे बाबू चल जाऊया चल खाली. तिला जरा मेकअप करू. चला जाऊया खाली. तयारी चालू होते.
नेत्रवती महास्वर्णदी ह्यात गया गंडगी पूर्ण जले समुद्र करिता तुया सदा मंगलम शुभमंगल नाभो संतति संपदाय बहुतुमा लाभो लक्ष्मी नारायण चिंतन ब्रह्म सावित्री चिंतन उमा महेश्वर चिंतन अति समीप अति सुलग्न मित्रांनो, कसं वाटतं तुम्हाला लग्न माझ्या मेवणीचा? छान ना? शेवटचं लग्न होतं म्हणजे ह्या घरात. शेवटची म्हणजे तिघी बहिणी होती. तिघी बहिणीचं आता फायनली लग्न झालेलं आहे. खूप मजा आली आणि ह्या लग्नासाठी मी भावांनो वेळात वेळ काढून आलेलो आहे. कारण अजिबात टाईम नाही मला म्हणजे घरीसुद्धा यायला. पण इथे फॅमिलीला सोडला, त्यानंतर मग मी परत आंबा सीझनला गेलो. त्यानंतर परत 2-3 ट्रिपा मारल्याच्यानंतर परत इथे आलो आहे. ते पण स्पेशली लग्नासाठी. कारण शेवटचं लग्न आहे, त्याच्यामुळे असं मिस नको करायला. तर खूप छान मजा आली भाऊ. तुम्हालासुद्धा व्हिडिओ खूप छान आवडेल. हे लग्न हे इंदापूरमध्ये झालेलं आहे आणि गावाचं नाव आहे बरोबर निगुडशेत. तर भाऊनो, कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लवकर भेटू आपण अशाच नवीन ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.